लास्ट लेक्चरला आपण डिफरंट एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स फॉर इंडक्शन मोटर as well as एअर कंडिशनर बघितलं होतं. त्यामध्ये आपण एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन इंडक्शन मोटरमध्ये बाय इम्प्रूव्हिंग पॉवर क्वालिटी, बाय मोटर सर्वे, बाय मॅचिंग मोटर्स, बाय मिनिमाइजिंग आयडियल or running motor, by or by operating motor in star mode by rewinding of motor. This type of techniques we have to discuss in इंडक्शन मोटर. आपण बघितलं जवळपास 60 ते 70% लोड आहे मध्ये असेल, ऍग्रिकल्चर मध्ये असेल किंवा डोमेस्टिक सेक्टर मध्ये असेल तर तो इंडक्शन मोटर होता. ठीक आहे. सो मध्ये जर आपण काही एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक जे बघितलं तर ते यूज करून आपण एनर्जी कन्झर्वेशन करू शकतो. इन द केस ऑफ इंडक्शन मोटर, एनर्जी कन्झर्वेशन इन पंप्स. आता यामध्ये जर आपण टेक्निक जर बघायला जर गेलं पंप मध्ये, सो यूज प्रॉपर रेटिंग ऑफ पंप. बऱ्याच वेळेस आपल्याला रिक्वायरमेंट जेवढी आहे त्यापेक्षा जास्त हॉर्स पॉवरचे पंप्स आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. सो अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट आपण तुझा काही पंप आहे तो सिलेक्ट केला पाहिजे. यूज थ्रोटलिंग व्हॉल्व फॉर फ्युएल कंट्रोल. use 2-3 pumps instead of only one pump where there is a change in load condition. हे डिस्कशन आपण केलं होतं का? एकच पंप यूज करण्याऐवजी जर 2-3 पंप जर आपण ऍट टाइम जर पॅरल मध्ये जर जर आपण वापरले, यूज जर केले तर आपण जो काही लोड आहे तो लोड शेअरिंग करू शकतो. आणि ज्यावेळेस सडनली लोड आपला कमी होईल तर अशा केसमध्ये आपण रिमेनिंग पंप जे आहे ते आपण शटडाऊन करू शकतो. डू प्रॉपर इन्स्टॉलेशन ऑफ पंप. देन यूज सिंथेटिक बेल्ट इन प्लेस ऑफ फ्री बेल्ट. जे काय आपण फ्रिक्शन आपण कमी करू शकतो बाय यूजिंग दिस टाइप ऑफ. देन डू रेग्युलर maintenance is the main factor of energy conservation. If maintenance is not proper, then there is a more amount of power is consumed by regular equipment. So maintenance, regular maintenance करणं हा महत्वाचा पार्ट आहे. use good quality PVC pipes. Then use less turns and use bend in turns in place of elbow. ठीक आहे. जेवढे टर्न्स तेवढे बेंड्स आपण कमी करू तेवढा पंप वरती जो काही प्रेशर येणार आहे तो कमी होईल. ऑब्विसली प्रेशर कमी आल्यानंतर जो काही पॉवर कन्झम्पशन आहे सप्लाय कडनं ती पंप तो कमी करेल. देन एनर्जी कन्झर्वेशन इन फॅन अँड ब्लोअर्स. सिलेक्ट फॅन ऑफ प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक्स. सिलेक्ट फॅन ऑफ प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक्स. Then system resistance should less. Then operate fan at best efficiency point. Do regular maintenance of fan and blower. Air inlet should be smooth. There should be no any obstruction in inlet and outlet. Use belt at low sleep. Use variable speed drive. Remove leakage in ducts. ठीक आहे. सो हे जे काही टेक्निक्स आहे हे आपण यूज करून किंवा ह्या मेथड्स आपण मॉडिफाय करून आपण एनर्जी कन्झर्वेशन फॅन आणि ब्लोअर मध्ये करू शकतो. देन एनर्जी कन्झर्वेशन इन बॉयलर. जनरली जे काही जनरेशन सिस्टीम आहे किंवा जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, थर्मल पॉवर प्लांट असेल किंवा अजून कुठे काही मेकॅनिकल इंडस्ट्री असतील त्यामध्ये बॉयलर हे यूज केले जातात. यूज treated water. Control air supply in furnace by checking flame color. Remove soot from tubes. Keep soot lower condition. Keep fuel gas loss, radiation losses, blow down losses. मीन्स ओव्हरऑल जे काही इफिशियन्सी आहे बॉयलरची ती आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे. म्हणजे इफिशियन्सी इम्प्रूव्ह करत असताना आपल्याला ऑब्व्हियसली लॉसेस हे आपल्याला कमी करावे लागतील. तर त्या लॉसेस कमी केल्यानंतर डेफिनेटली आपली जी काही इफिशियन्सी आहे बॉयलरची ती इन्क्रीज होईल. स्टॉप स्टीम लिकेज. जर बॉयलरमध्ये ज्यावेळेस हीट तयार होते आणि त्या हीटचं कन्व्हर्जन ज्यावेळेस आपण स्टीममध्ये करतो आणि ती स्टीम आपण पास करतो तुमच्या टर्बाईन पर्यंत. सो
ती स्टीम ज्यावेळेस आपण टर्बाईन पर्यंत पास करत असतो, ट्रान्सफर करत असतो, अशा केसमध्ये जी काही पाइपिंग आहे किंवा ज्या फ्लोने आपली जी काही ज्या पाथने आपली स्टीम पास होते, तर त्या पाथमध्ये कुठे स्टीमचं लिकेज नको, जेणेकरून आपल्याला इफिशियन्सी ही इम्प्रूव्ह करता येईल. सो दिस टाइप ऑफ मेथड वी हॅव टू यूज फॉर द एनर्जी कंझर्वेशन इन बॉयलर. देन नेक्स्ट वन इज एनर्जी कंझर्वेशन युझिंग गुड लाइटनिंग स्कीम. आपण जे काही इल्युमिनेशन स्कीम, तुम्हाला ह्या सेमिस्टरला सब्जेक्ट आहे इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग, तर जे काही एनर्जी इफिशियंट लॅम्प आहे किंवा लाइटनिंग सिस्टीम आहे, ती जर आपण प्रॉपर डिझाईन जर केली, तर आपण त्या ठिकाणी सुद्धा एनर्जी कंझर्वेशन करू शकतो. इन आवर कंट्री नियर अबाउट 30% ऑफ टोटल इलेक्ट्रिसिटी इज यूज फॉर इल्युमिनेशन. जवळपास 13% एवढी जी काही आपण लाइटनिंग किंवा जेवढी काही आपली एनर्जी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ती आपण लाइटनिंग सिस्टीमवरती यूज करतो असतो, युटिलाइज करतो असतो. ठीक आहे. सो illumination scheme can be domestic lighting scheme, industrial lighting scheme, street lighting scheme, sport lighting scheme. ह्या चारही सेक्टरमध्ये आपण इल्युमिनेशन स्कीम ही डिझाईन करतो असतो. आणि सर्व सेक्टरमध्ये डोमेस्टिक असेल, इंडस्ट्रियल असेल, स्ट्रीट लाइटिंग असेल किंवा स्पोर्ट लाइटिंग असेल, या सर्व केसमध्ये जर आपण प्रॉपर जर लाइटनिंग स्कीम किंवा प्रॉपर जर इल्युमिनेशन स्कीम जर आपण डिझाईन केली, तर जे काही इल्युमिनेशन स्कीम आहे त्याचे डिफरंट टाईप सुद्धा आहे. डायरेक्ट लाइटनिंग स्कीम, इनडायरेक्ट लाइटनिंग स्कीम, जनरल लाइटनिंग स्कीम. तर त्या एरियानुसार किंवा त्या ॲप्लिकेशननुसार आपली जी काही इल्युमिनेशन स्कीम आहे, ती जर प्रॉपर जर डिझाईन जर झाली, तर आपण जी काही एनर्जी आहे, ओव्हरऑल इलेक्ट्रिसिटी आहे, ती सेव्ह करू शकतो. गुड लाइटनिंग प्रॅक्टिसेस. आता ही जी काही इल्युमिनेशन स्कीम आहे किंवा लाइटनिंग स्कीम आहे, ती आपण प्रॉपर डिझाईन करताना कुठले फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो. गुड लाइटनिंग प्रॅक्टिसेस. यूज CFL इन प्लेस ऑफ इनकॅन्डेशन लॅम्प. ज्या ठिकाणी इनकॅन्डेशन लॅम्प आहे, तर त्याला रिप्लेसमेंट आपण CFL लॅम्प त्या ठिकाणी यूज करू शकतो. यूज एनर्जी इफिशियंट लाईट इन्स्टंट ऑफ कन्व्हेन्शनल लाईट. एनर्जी इफिशियंट लाईट इन्स्टंट ऑफ कन्व्हेन्शनल लाईट. ज्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला एनर्जी इफिशियंट लाईट ज्या ठिकाणी आपल्याला यूज करणं पॉसिबल आहे, अशा केसमध्ये एनर्जी इफिशियंट लाईट त्या ठिकाणी यूज करणं मध्ये लॅम्प्समध्ये त्या ठिकाणी बलास्ट सिस्टीम ही यूज केली असेल, CFL असेल किंवा तुमचे फ्लोरोसेंट ट्यूब्स असतील, तर त्या इलेक्ट्रॉनिक बलास्टचा जो काही ॲडव्हान्टेज आहे, क्विक स्टॉपिंग आणि क्विक ऑन, ज्यावेळेस आपण लॅम्प ऑन करतो किंवा बल्ब ऑन करतो, त्यावेळेस त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो इलेक्ट्रॉनिक बलास्टमध्ये लवकर भेटतो आपल्याला. ठीक आहे. किंवा त्याचं जे काही सो अशा केसमध्ये आपण या केसमध्ये आपण जर इलेक्ट्रॉनिक बलास्ट जर आपण यूज केला, तर आपण एनर्जी सेव्ह करू शकतो. यूज मेटल हलाइड लॅम्प इन्स्टंट ऑफ मर्क्युरी सोडियम व्हेपर लॅम्प. मर्क्युरी आणि सोडियम व्हेपर लॅम्पचं जर तुम्ही जर बघितलं, त्यांचं कन्स्ट्रक्शन जर बघितलं, त्यामध्ये जे काही एनर्जी कन्झम्पशन आहे तर ते जास्त असतं आणि आउटपुट आपल्याला इफिशियन्सी खूप कमी भेटते. त्यामध्ये हीट लॉसेस सुद्धा जास्त असतात. सो त्याला रिप्लेस करून जर आपण मेटल हलाइड लॅम्प त्यांच्या ठिकाणी जर आपण यूज केला, त्या ठिकाणी सुद्धा आपण एनर्जी ही सेव्ह करू शकतो. यूज हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प इन्स्टंट ऑफ हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प. ठीक आहे. यूज प्रॉपर डिझाईन ऑफ हाऊस, सो मॅक्झिमम यूज ऑफ डे लाईट कॅन बी पॉसिबल. जे आपण म्हणतो प्रॉपर जर व्हेंटिलेशन, एअर व्हेंटिलेशन, लाईट व्हेंटिलेशन जर प्रॉपर असेल, तर आपल्याला दिवसा जी काही लाइटनिंग स्कीम किंवा इल्युमिनेशन स्कीम आपल्याला जर लॅम्प आपल्याला दिवसा जर ऑन करायची जर गरज पडत असेल, तर ती पडणार नाही. प्रॉपर जर डिझाईन असेल, तर ते आपल्याला विजिबल, प्रॉपरली विजिबल जर सिस्टीम असेल, सर्व डिझाईन कन्स्ट्रक्शन त्या पद्धतीने केलेलं असेल, तर आपल्याला डे मध्ये ती जी लाईटनिंग आपण जे काही लॅम्प वगैरे जर यूज करतो, युटिलायझेशन ते आपलं कमी होईल. यूज LED लॅम्प मॅक्झिमम लाईट इमिटिंग डायोड. एलईडीला जो काही एनर्जी कन्झम्पशन आहे LED लॅम्पमध्ये ते कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर लॅम्प्स. इनकॅन्डेसन लॅम्प असेल किंवा तुमचं CFL असेल किंवा सोडियम व्हेपर लॅम्प असेल, मर्क्युरी व्हेपर लॅम्प्स असतील, तर ह्या लॅम्पच्या कम्पेअरमध्ये तुमचं LED लॅम्पचं जे काही कन्झम्पशन आहे तर ते खूप कमी आहे. सो आपण त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये जर आपण LED जर यूज केले, तर आपल्याला मोर आउटपुट आणि एनर्जी कन्झम्पशन सुद्धा
कमी होईल. ठीक आहे. सो हे झाले तुमचे लाईटनिंग स्कीम. आपण जी काय आहे यूज करतो तर ती यूज करून किंवा तिला काही रिप्लेसमेंट यूज करून आपण जर ही जर डिझाईन जर केले, व्यवस्थित स्कीम जर डिझाईन केली तर आपण एनर्जी कन्झर्वेशन त्या ठिकाणी करू शकतो. आपला नेक्स्ट पार्ट आहे एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्सफॉर्मर. आता फर्स्ट ट्रान्सफॉर्मर काय आहे ते क्लिअर होणं गरजेचं आहे. हा, लास्टला तुम्ही आधी तुमच्या बेसिक सब्जेक्ट मध्ये जर बघितलं असेल, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस which transfer electrical energy from one AC circuit to another AC circuit with changing voltage or current but without changing frequency. Frequency kept constant, right? So आता ही जर डिझाईन जर बघितली किंवा जर ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन जर बघितलं तर त्यामध्ये तुमचं मेन आयनची कोर असते. ही रेक्टँग्युलर जे दिसते ते तुमची ती आयनची कोर आहे. त्या आयनच्या कोर वरती हे जे काही लिम्स आहे, हा एक लिम आहे आणि हा एक लिम आहे. त्या दोन्ही लिम वरती प्रायमरी आणि एक सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग जनरली सप्लाय साईडला आपण कनेक्ट करतो असतो आणि सेकंडरी वाइंडिंग ही जनरली आपण लोड साईडला कनेक्ट करतो. तर अशा पद्धतीचं हे ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन असतं. ठीक आहे. देन the working principle of transformer. Physical basic of transformer is a mutual induction between two circuit. आता दोन सर्किट कोणते, एक प्रायमरी वाइंडिंग आणि दुसरं सेकंडरी वाइंडिंग. तर त्यांच्या दोघांच्या म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल वरती, त्या दोन सर्किटच्या म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल वरती मॅग्नेटिक फ्लक्स त्या ठिकाणी तयार होता आणि तुमचा हा ट्रान्सफॉर्मर ह्या प्रिन्सिपल वरती वर्क होतो, म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल वरती. ठीक आहे. इफ वन कॉइल इज कनेक्टेड टू अ सोर्स, म्हणजे पहिली कॉइल जर तुम्ही सप्लायला जर कनेक्ट केलेली असेल, alternating voltage and alternating flux is set up in a laminated core. प्रायमरी वाइंडिंगला जर आपण जर सप्लाय दिला तर त्यामधनं करंट पास होतो. करंट पास झाल्यानंतर त्यामध्ये इंड्यूस होतो. ठीक आहे. अल्टरनेटिंग फ्लक्स तयार होता आणि ते जे काही फ्लक्स आहे ते कुठे लिंक होतं, तुमच्या सेकंडरी कॉइलला, इन विच इट प्रोड्यूस अ म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ. आणि सेकंडरी वाइंडिंगला ज्यावेळेस ती म्युच्युअली लिंक होता तर सेकंडरी वाइंडिंग मध्ये सुद्धा फ्लक्स तयार होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. ठीक आहे. सो हे जे काय वर्किंग आहे तर ते तुमच्या म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल वरती हा ट्रान्सफॉर्मर वर्क होतो. तर ते लक्षात राहू द्या. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच इज यूज टू स्टेप अप और स्टेप डाऊन द व्होल्टेज ॲट अ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी. मग अशी डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलं की ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. स्टॅटिक मीन्स इट इज अ स्टेशनरी डिव्हाइस बिकॉज देर इज अ नो एनी पार्ट ऑफ दिस ट्रान्सफॉर्मर इज रोटेटिंग. ठीक आहे. रोटेटिंग नेचर मध्ये कुठलाही पार्ट त्यामध्ये नसतो, त्यामुळे आपण त्याला स्टॅटिक डिव्हाइस म्हणतो. इट इज यूज फॉर स्टेप अप और स्टेप डाऊन द व्होल्टेज. व्होल्टेज जर आपल्याला स्टेप अप करायचं असेल किंवा स्टेप डाऊन करायचं असेल तर अशा केसमध्ये आपण हा ट्रान्सफॉर्मर यूज करत असतो. इट कन्सिस्ट ऑफ टू कॉइल्स. इट कन्सिस्ट ऑफ टू कॉइल. फर्स्ट वन इज अ प्रायमरी अँड सेकंड वन इज अ सेकंडरी दॅट आर इलेक्ट्रिकली आयसोलेटेड बट मॅग्नेटिकली लिंक. मॅग्नेटिकली लिंक असतात पण इलेक्ट्रिकली त्या आयसोलेटेड असतात. द प्रायमरी कॉइल इज कनेक्टेड टू द पॉवर सोर्स and the secondary coil is connected to the load. मग असे सांगितलं जनरली प्रायमरी कॉइल तुमची प्रायमरी वाइंडिंग ही सप्लायला कनेक्ट केलेली असते आणि सेकंडरी वाइंडिंग ही तुमच्या लोडला कनेक्ट केलेली असते. व्होल्टेज इज स्टेप अप और स्टेप डाऊन प्रोपोर्शनली टू टर्न रेशो. ठीक आहे. आपण व्होल्टेज स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करतो हे कशावरती डिपेंड असतं, नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग ॲज वेल एज नंबर ऑफ टर्न्स ऑफ secondary winding. The turns ratio is the ratio between the number of turns of secondary to the number of turns of primary. NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग, NP मीन्स नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग. तर यावरती नंबर ऑफ टर्न्स वरती तुमचे तो ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आहे किंवा स्टेप डाऊन आहे हे डिपेंड असतं. ठीक आहे. हा टर्न्स रेशो दिलेला आहे बघा. नंबर ऑफ वाइंडिंग इन सेकंडरी, नंबर ऑफ वाइंडिंग इन प्रायमरी, व्होल्टेज इन सेकंडरी, व्होल्टेज इन प्रायमरी. जेवढा नंबर ऑफ टर्न्स जास्त तेवढं व्होल्टेज जास्त, जेवढं नंबर ऑफ टर्न्स कमी तेवढं व्होल्टेज कमी. सो इट डिपेंड्स अपॉन टर्न्स रेशो. देन हे टाइप्स आहे ट्रान्सफॉर्मरचे. ट्रान्सफॉर्मर बेसिकली तीन टाइप मध्ये क्लासिफाय होतो. फर्स्ट वन इज अ बेस ऑन कन्स्ट्रक्शन नुसार कोर टाइप, शेल टाइप आणि बेरी टाइप. त्यानंतर बेस्ड ऑन ऍप्लिकेशन नुसार त्याचे दोन टाइप पडतात, पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. बेस्ड ऑन कूलिंग, ऑइल फिल अँड ऑइल फिल, वॉटर कूल आणि एअर ब्लास्ट टाइप. ठीक आहे. आता हे ऍक्च्युली तुम्हाला फक्त जे काही ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग आहेत किंवा त्याचे टाइप्स आहे फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी देतं. आपल्या सिलेबसमध्ये फक्त एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्सफॉर्मर आहे, पण ट्रान्सफॉर्मरचं बेसिक तुमचं क्लिअर होणं गरजेचं, त्यासाठी हा पार्ट मी घेतला. त्यानंतर हे बघा टाइप्स दिलेले, हा कोर टाइप आहे, हा शेल टाइप आहे आणि हा बेरी टाइप आहे. कोर टाइप आणि शेल टाइप मध्ये जर डिफरन्स जर बघायला गेलं त्यामध्ये एकच विंडो दिसते.
In core type there is only one window, but in case of shell type transformer there is a two window, and both winding primary as well as secondary winding are wound on centrally. Okay, it is wound on centrally. Losses in transformer: load, no load losses or core losses, load losses or copper losses. आयन लॉसेस आणि कॉपर लॉसेस हे ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑकर होतात. आता हे जे लॉसेस आहे हेच आपल्याला मिनिमाइज करायचे आहे. तर हे मिनिमाइज करत असतानाच आपण हे जर मिनिमाइज केले तर ट्रान्सफॉर्मरची आपण इफिशियन्सी इन्क्रीज करू शकतो. आणि इफिशियन्सी इन्क्रीज जर केली तर आपलं एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे. नो लोड लॉसेस काय असतात? ठीक आहे. नो लोड लॉसेस रिमेन द सेम इन रिस्पेक्ट टू ऑफ द लोड कनेक्टेड टू द ट्रान्सफॉर्मर. जनरली आपण लोड म्हणजे सेकंडरी साईडचे जे वाइंडिंगचा आपण लोड इन्क्रीज किंवा डिक्रीज जरी केला तर तुमचं नो लोड लॉसेस जे आहे ते रिमेन कॉन्स्टंट असतात. आणि ह्या लॉसेसचे दोन टाईप पडतात. एक असतं हिस्टेरिस लॉस आणि दुसरा असतो तुमचा एडी करंट लॉसेस. हे फक्त रिव्ह्यू करून घ्या. त्यानंतर लोड लॉसेस, ठीक आहे, याला आपण आयन लॉसेस म्हणत असतो. कॉपर लॉसेस, आयन लॉसेस. ठीक आहे. आता मेन आपला जो फोकस आहे तो आहे आपला हाऊ टू इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता हा आपला मेन फोकस आहे की ट्रान्सफॉर्मरची जी इफिशियन्सी आहे किंवा आपण एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर कसं करू शकतो तर तो मेन फोकस आहे. So by operating the transformer at optimal load, by operating the transformer in parallel, voltage regulation of transformer kept maintaining. So first जो आपला टेक्निक्स आहे की एनर्जी कंझर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर, तर पहिली टेक्निक आहे पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता ह्या टेक्निकमध्ये आपण काय करणार आहे ते बघू. This is done by fluctuating loads so that the load can be optimized by sharing the load between the transformer. एकाच ट्रान्सफॉर्मरवरती लोड देण्यापेक्षा जर दोन ट्रान्सफॉर्मर आपण पॅरलली जर कनेक्ट केले आणि तो जो लोड आहे तो जर दोन ट्रान्सफॉर्मर वरती आपण जर इक्वली जर डिस्ट्रीब्यूट केला तर ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी किंवा ट्रान्सफॉर्मरवरती जो फ्लक्च्युएटिंग लोडचा जो प्रॉब्लेम येतो तो आपण निग्लेक्ट करू शकतो. सो by operating the parallel operation of transformer. This way of operation provide high efficiency. जर आपण दोन ट्रान्सफॉर्मरचं पॅरलल ऑपरेशन जर केलं तर आपण ट्रान्सफॉर्मरची जी इफिशियन्सी आहे ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी ही इन्क्रीज करू शकतो. ठीक आहे. For parallel operation of this way of operation provide high efficiency, right? For parallel operation both the transformer should be technically identical and should have the same impedance level. आयडेंटिकली त्यांच्यावरती लोड हा कमी येईल पॅरलल ऑपरेशन मध्ये आणि टेक्निकली आयडेंटिकली अँड शुड हॅव द सेम इम्पिडन्स लेवल. इम्पिडन्स लेवल सुद्धा दोघांची सेम राहील. ठीक आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ स्मॉल ट्रान्सफॉर्मर ओव्हर बिगर ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. दोन आता सपोज 100 केव्हीएचा जर लोड असेल आणि तो जर एकाच ट्रान्सफॉर्मरवरती जर आपल्याला द्यायचा असेल तर तो इन्स्टंट आपण जर 50-50 केव्हीचे दोन ट्रान्सफॉर्मर दिले आणि दोघांवरती सेम लोड दिला पॅरल मध्ये आपण जर केलं तर त्याचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहे. म्हणजे पॅरल ऑपरेशन जर आपण जर केलं इन्स्टंट ऑफ बिगर ट्रान्सफॉर्मर वी हॅव टू यूज टू स्मॉलर ट्रान्सफॉर्मर. मच इम्प्रूव्ह रिलायबिलिटी. आपण जे काही ट्रान्सफॉर्मरची जी काही रिलायबिलिटी आहे ती आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तर आता रिलायबिलिटी म्हणजे काय. इफ फॉल्ट ऑकर अँड ट्रान्सफॉर्मर इज ट्रिप. जर फॉल्ट ऑकर झाला आणि जर ट्रान्सफॉर्मर जर ट्रिप झाला अदर ट्रान्सफॉर्मर इन अ पॅरल शेअर द लोड अँड नो इंटरप्शन इन अ पॉवर सिस्टीम. जर दोन ट्रान्सफॉर्मर आपण पॅरल जर रन करत असू आणि एक ट्रान्सफॉर्मर जर फॉल्ट झाला आणि जो तो ट्रिप झाला तर आपला जो काही लोड आहे ती जी काही लोड डिमांड आहे ते आपण जर तो दुसरा ट्रान्सफॉर्मर वर्किंग मध्ये आहे त्यावरती आपण टाकून तो जो लोड आहे विदाउट इंटरप्शन, ठीक आहे, विदाउट इंटरेस्ट तो आपण लोड हा लोड डिमांड ही फुलफिल करू शकतो. तर हा एक ऍडव्हान्टेज आहे. मच इम्प्रूव्ह रिलायबिलिटी. ठीक आहे. देन मॅक्झिमम ॲबिलिटी ऑफ पॉवर. In case any one of transformer from a set of transformer operating in parallel, it can be taken out of maintenance. ठीक आहे. जर आपण दोन ट्रान्सफॉर्मर यूज करत असू
आणि एखाद्या ट्रान्सफॉर्मर आपल्याला जर मेंटेनन्स जर करायचा असेल तर दुसरा ट्रान्सफॉर्मर तो लोड आपण ट्रान्सफर करून त्यावरती लोड देऊन आपण जो उरलेला ट्रान्सफॉर्मरवरती मेंटेनन्स हा करू शकतो. म्हणजे विदाउट डिस्टर्बिंग द आपण जी काही रिलायबिलिटी आहे सप्लायची ती आपण डिस्टर्ब न करता सुद्धा त्या ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स आपण करू शकतो. टोटल इंटरप्शन ऑफ पॉवर इज अवॉइडेड. तर अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, जर पॉवरचं पूर्ण इंटरप्शन जे आहे तर ते आपण अवॉइड करू शकतो. मॅक्झिमाइज पॉवर सिस्टीम इफिशियन्सी. मॅक्झिमाइज पॉवर सिस्टीम इफिशियन्सी. Electrical power transformer operates at a full efficiency when they are fully loaded. ज्यावेळी ट्रान्सफॉर्मर फुल्ली लोडेड असतो तर अशा केसमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर आपल्याला फुल इफिशियन्सी देत असतो. When number of transformers are run in parallel, it is possible to use only those transformers which can serve the total demand by operating close to its rated capacity. ठीक आहे. With increasing the load, remaining transformer can be connected one by one to meet the demand. जर सडनली जर लोड जर इन्क्रीज झाला तर आपण त्या दोन ट्रान्सफॉर्मरच्या पॅरल मध्ये तिसरा अजून ट्रान्सफॉर्मर ऍड करून आपली जी काही लोड डिमांड आहे ती फुलफिल करू शकतो. पण एकाच ट्रान्सफॉर्मर लोड आल्यानंतर डायरेक्टली आपला जो काही लोड आहे तो फुलफिल होणार नाही. तर अशा केसमध्ये तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे वर्किंग ट्रान्सफॉर्मर तो फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे पॅरल जो आपण ऑपरेशन म्हणतो तर ते यामुळे फायद्याचं आहे. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी. द पॉसिबिलिटी ऑफ increase or decrease the demand in future can never be ignored in a power system. जी काही लोड डिमांड आहे ती कमी पण आणि जास्त पण होऊ शकते, ते आपण इग्नोर नाही करू शकत. सो प्रोव्हिजन ऑफ कनेक्शन ऑफ पॅरल ट्रान्सफॉर्मर टू मीट द इन्क्रीज डिमांड कीप द सिस्टीम फ्लेक्झिबल. तर ज्यावेळेस लोड डिमांड जर वाढली तर अशा केसमध्ये पॅरल ऑप्शन मध्ये आपण लोड डिमांड ही फुलफिल करू शकतो. सो सिस्टीमची फ्लेक्झिबिलिटी ही मेंटेन राहील. तर हे मेन ऍडव्हान्टेजेस आहे पॅरल ऑपरेशनचे. मच इम्प्रूव्ह रिलायबिलिटी, मॅक्झिमाइज ability of power, maximum power system efficiency, and flexibility of system can be maintained by using the parallel operation of transformer. Other techniques of energy conservation, load sharing ही दुसरी टेक्निक आहे. Energy conservation in transformer. Overall demand load is lower to the directly of loads connected to various transformer. जर आपण लोड जर शेअर केला डिफरंट ट्रान्सफॉर्मर वरती तो आपण जी काही लोड डिमांड आहे एका ट्रान्सफॉर्मरची एनर्जी काही लोड डिमांड आहे ते आपण व्हेरियस ट्रान्सफॉर्मर वरती आपण डायरेक्टली ट्रान्सफर करू शकतो. प्लस पॉसिबिलिटी ऑफ अनलोडेड ट्रान्सफॉर्मर रिड्यूस इलेक्ट्रिसिटी लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. लोड शेअरिंग जर केलं तर लॉसेस सुद्धा आपण कमी करू शकतो. ही एक महत्वाची टेक्निक आहे एनर्जी कन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर. फर्स्ट वन इज अ पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर आणि सेकंड वन इज अ यूज केला आणि एखादा सिस्टम तर हा आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मर आपण आयसोलेट करून तो फेल होण्यापासून आपण अवॉइड करू शकतो. सो आयसोलेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर ह्या तीन टेक्निक्स आहे. फर्स्ट वन इज अ पॅरल ऑपरेशन, सेकंड वन इज अ लोड शेअरिंग अँड थर्ड वन इज अ आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मर. ह्या मेन टेक्निक्स आहे एनर्जी इफिशियंट टेक्निक्स फॉर ट्रान्सफॉर्मर.